तिकडे लोकांना घरं दिले जातात, तसं तिकडे आजूबाजूच्या जागेला कुठे त्यांना घरं मिळवून देऊ शकतो का, हा स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन आणि स्थानिक आमदार आमचे दिलीप मामा आहेत त्या सर्वांना विश्वासात घेऊन असा एक विचार करता येईल का तो बघण्याचा प्रयत्न होतो आहे. शासनाच्या वतीने जे निकष आहेत त्याप्रमाणे तातडीने मी आज तहसीलदारांना इकडे खास करून बोलून घेतलं, पंचनामा करून त्यांना त्यांचं अकाउंट करून आज किंवा फार तर फार सकाळपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये 4 लाख रुपये हे त्यांना द्यायला पाहिजे. मी महानगरपालिकेला पण आवाहन करीन की तुम्ही पण देखील त्यात निधी द्या. परंतु उपमुख्यमंत्र्यांशी बोलून माननीय मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पण जर या कुटुंबाला मदत करता आली का तोही प्रयत्न आमचा राहणार आहे. बचाव कार्याला काय अडथळा येतो ते? हे बचाव कार्याला एवढं कारण एकदमच शेवटच्या टोकाला आहे, जे अशोकनगर या बाजूनी आणि या पूर्ण त्या बाजूनी, आणि तुम्ही बघितलं असेल की डोंगर भाग आहे आणि डोंगर भागच्या शेवटी ज्या छोट्या गल्ल्या आहेत त्याला JCP आपण आणू शकत नाही, मोठ्या प्रमाणावरती इक्विपमेंट आणू शकत नाही, आणि जे काय असेल ते सर्व फायर ब्रिगेडचे अधिकारी NDRFची टीम मॅन्युअली करत आहेत, म्हणजे हाताने करत आहेत. त्यामुळे तो चॅलेंज आहेच, पण खूप चांगलं काम त्या लोकांनी केलेलं आहे आणि त्यातून मला असं वाटते काहींचा जीव वाचावा अशी मी परमेश्वरकडे प्रार्थना करतो. आई साहेब, खरं तर या चिंचोळ्या गल्ल्या जीवघेण्या ठरत आहेत. मुंबईत असे अनेक धोकादायक स्पॉट्स आहेत, त्या ठिकाणी अशा घटना होऊ शकतात. धोकादायक म्हणून त्यांना ऑलरेडी घोषित केलेलं आहे, यांना देखील नोटिसा देण्यात आलेल्या होत्या. मात्र रहिवासी कुठेतरी पुनर्विकासासंदर्भात कुठेतरी नाही, मुंबईमध्ये काय असते की घर हा सर्वांच्या जीवात असतो. म्हणजे मी स्वतः रिपेअर बोर्डाचा चेअरमॅन राहिलो आहे. आम्ही तर त्यावेळी त्यांना ट्रान्झिट स्कॅम द्यायचा, पण बिल्डिंग पडली तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण मी माझं घर सोडणार नाही, अशी एक मानसिकता लोकांची आहे. म्हणून मी जसं म्हटल्याप्रमाणे याला SPP स्पेशल प्रोजेक्ट व्हेकल म्हणून जाहीर करण्याचं काम केलं पाहिजे. तर घाटकोपरमध्ये जसं फनलचा इश्यू आहे, विलेपार्लेला फनलचा इश्यू आहे, त्याही व्यतिरिक्त तुम्ही बघितलं असेल की हाय टेन्शन वायर म्हणून घेऊन टाटाचे पण देखील असे आहेत. त्या सर्व प्रोजेक्टला PAP केलं पाहिजे. आज काय झालेलं की SRA फक्त जे विकासक आहेत त्यांना NOC देण्याचं काम करतं, मग ह्यांच्यामुळे कोण जाणार. म्हणून मी माननीय शिंदे साहेबांना सांगणार आहेत की शिवशाही प्रकल्पाला परत जिवंत केलं पाहिजे आणि त्यातून जिकडे बिल्डर येत नाही तिकडे स्वतः सरकार म्हणून घेऊन या झोपडपट्टीचं पुनर्वसन करण्याचं काम आपण केलं पाहिजे. नाही, मी सांगितलं ना की जर स्लम बोर्डाने विशेषतः शिवशाही प्रकल्प ही जी मला आठवते मी राज्याचा गृहमंत्री असताना त्यासाठीच आणली गेली होती की जिकडे कोणीच जात नाही बिल्डर तिकडे आपण स्वतः जायला पाहिजे. कारण मग या लोकांनी काय करायचं, म्हणजे या मुंबई शहरामध्ये कायदा आहे पण समोरच्या फुटपाथला एक कायद्याची अंमलबजावणी होती, इकडे का होत नाही. तर तो धोरणात्मक निर्णय घ्यायचा, पण तो आजचा हा काय विषय नाही आहे. आमच्या नगरसेवकांना मी सांगितलं आहे की त्यांनी विनंती केली, दिलीप मामांनी विनंती केली तर लगेच तातडीने एक बैठक पण आम्ही या विषयावरती घेण्याचं काम. शॉर्ट हिंदी में हवा होता कि आज बहुत ही दुर्दैव की बात है, सुबह 3 बजे ये घटना घड़ी, उसमें 6 लोग अंदर है ऐसा मालूम पड़ा. 4 लोगों को निकाला गया, उसमें से 2 लोग मृत्यु हुए है और 2 लोग उनके ऊपर ट्रीटमेंट चल रही है. मैं जब अभी पानी करने के लिए गया था तो एक व्यक्ति को वो दिख रहा है, इसलिए उसमें से हम लोग ने पीछे लोगों को मदद होनी चाहिए इसके हिसाब से उसको भी निकालने का काम हो रहा है और एक व्यक्ति उसके साथ रहेगा ऐसा है. लेकिन शासन की तरफ से मृत लोगों को 4 लाख रुपए का मुआवजा देने का काम हुआ है. मैं राज्य के मुख्यमंत्री जी को भी आह्वान करूंगा कि उनके सहायता निधि से भी वो पैसे दे. ये बार बार ऐसी घटना होती है, नोटिस दी जाती है, घटना होती है, हमारे जैसे लोग विजिट करते हैं, फिर कुछ नहीं. ऐसा नहीं होना चाहिए. तो महानगर पालिका से बैठकर राज्य सरकार ने और विशेषतः शिवशाही प्रकल्प के माध्यम से SRA ने इनिशिएटिव लेके जिधर कोई बिल्डर नहीं आ रहा है वहाँ हम शासन की तरफ से डेवलपर बोलकर जाकर इन सब का पुनर्वसन का विषय छुड़ाने की कोशिश होनी चाहिए. ऐसी मैं विनती भी राज्य के उप मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहब को भी करने वाले. मदद कितनी जाहिर करने वाले? 4 लाख रुपए की मदद शासन की तरफ से जाहिर की गई है. मुख्यमंत्री सहायता निधि से भी और हम बात करके करेंगे. सर, इस एरिया को लेके पहले भी क्या कंप्लेंट्स वगैरह? नहीं, इसके पहले भी जब जो डोंगर के भाग में रहने के वाले जो पहाड़ पे रहने वाले लोग हैं उनको नोटिस दी गई थी, लेकिन जैसे मैंने मराठी में कहा कि लोग छोड़ना नहीं चाहते क्योंकि उनको ऐसा लगता है हम कहाँ जाएंगे. तो इसमें धोरण लाने की जरूरत है और जो जल्द से जल्द शासन की तरफ से हम लाएंगे. सर, राजकीय काय प्रश्न आहेत? आज सुनावणी आहे, युक्तिवाद होणार आहे, चिन्ह आणि पक्ष सर्वांचं लक्ष तिकडे आहे. मला असं वाटतं आज ही वेळ नाही आहे. आज या घटना ही महत्त्वाची आहे. राजकीय प्रश्न आपण राजकीय व्यासपीठावर विचारू. थँक्यू साहेब.